एक्सरसाइज व्यायाम. आता बऱ्याच जणींना वाटतं ना की आता इम्प्लांटेशनचे दिवस आहे त्यामुळे एक्सरसाइज नको करायला किंवा बेड रेस्ट घ्यायला हवी. बेड रेस्ट तुम्ही घेऊ शकता, पण ज्या वेळेला तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला तसं सांगितलं असेल काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये त्याच वेळेला तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे. अदरवाईज जर तुम्ही इम्प्लांटेशन काळात बेड रेस्ट घेतली तर तुमची ब्लड शुगर स्पाइक होईल, इतर कंडिशन्स उद्भवतील ज्यामुळे इनफॅक्ट इम्प्लांटेशनचा सक्सेस रेट जो आहे तो अजून कमी होईल. आणि म्हणूनच इम्प्लांटेशनच्या काळात मी तुम्हाला काही योगिक क्रिया, प्राणायाम, अनुलोम विलोम, सुप्तबद्ध कोणासन, बटरफ्लाय पोज किंवा मॉर्निंग वॉक आणि काही हलकी फुलकी आसनं तुम्हाला नक्की करायला सजेस्ट करेन. त्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्सिंग आसनं, ज्याच्यामध्ये वृक्षासन आलं, ताडासन तुम्ही करू शकता. काही आसनं ज्याने खूप काही फरक पडणार नाही. हेवी इंटेन्सिटी वर्कआउट तुम्ही यासाठी टाळा की ज्यामुळे उष्णता वाढणार नाही, परंतु तुमचं जे बेबी किंवा जो ब्लास्टोसिस्ट असतो तो अतिशय छोटा मायक्रॉनमध्ये असतो. तुम्ही उड्या मारल्याने सुद्धा गर्भधारण होणार नाही असा काही विषय नाहीये, परंतु तरी सुद्धा लो इंटेन्सिटी वर्कआउट करा, हेवी वर्कआउट करू नका. कारण जर तुम्ही हल्ला नाहीत, कामं केली नाहीत तर इनफॅक्ट तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स होणार नाही. आणि म्हणूनच माझं सजेशन राहील की अगदी स्थिर बसू नका किंवा हालचाल टाळू नका, कारण या गोष्टीमुळे हॉर्मोन्सचं जे बॅलन्सिंग झालेलं आहे ते ढासळू शकेल आणि इनफॅक्ट इम्प्लांटेशन सक्सेसफुल होणार नाही.